सर्वांना नमस्कार. चला तर सुरुवात करूया कथेच्या नवीन भागाला. बहरेल प्रेम भाग 46. अभिने नुकताच ऑफिसमध्ये पाय टाकलाच होता की समोरच्या माणसाला बघून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. राघव आणि इथे तो तोंडातच फुटफुटला. त्याने हातातला गॉगल पुन्हा डोळ्यांवर घातला आणि तसाच आपल्या केबिनकडे निघून जाऊ लागला. त्याने केबिनच्या आत येत आपला ब्लेझर काढून मागे चेअरवर नीट ठेवला आणि तो बसलाच होता की तितक्यात त्याच्या केबिनच्या दारावर टकटक झाली. तसं त्याने तिकडे पाहिलं तर सोनाली दारात उभी होती. सर, मिस्टर राघव यांनी तुमच्याशी भेटायचं आहे, सोनाली बोलली. अपॉइंटमेंट होती? त्याने सरळ विचारलं. तसंही तो ऑफिसच्या वेळेत अगदी प्रोफेशनल मोडवर ऑन असायचा. सर, कालच त्यांच्या सेक्रेटरीने फोन करून अपॉइंटमेंट घेतली होती, सोनालीने सांगितलं. ठीक आहे, आत पाठव त्यांना, अभि म्हणाला. तसे सोनाली हो बोलून निघून गेली. काही वेळातच दारावर पुन्हा टकटक झाली. अभिने बघितलं तर आता त्या दारावर एक त्याच्याच वयाचा रुबाबदार व्यक्तिमत्व उभं होतं. गोरा रंग, लांबट चेहरा, त्यावर शेपमध्ये ठेवलेली ती हलकी बियर्ड आणि घारे डोळे. चेहऱ्यावर कमालीचा तेज, पण तितकंच एक निगेटिव्हिटी त्याच्या अस्तित्वाने जाणवू लागली होती. तो एक बनावटीचं हसू घेऊन अभिला बघत होता, पण त्याला बघूनच वाटत होतं की त्या हसूच्या मागे खूप भयावह असं काही दडलेलं आहे, ज्याचे खूप भयानक परिणाम होणार आहेत. पण तो जसा असेल तो असेल, पण त्याच्या मागे असलेली त्याची सेक्रेटरी मात्र अशी काय अभिला ताडत बघत होती की शेवटी सोनालीने तिला हलवत भानावर आणली. तरी बरंच की ती राघवच्या मागे होती आणि त्याच्या सारून ती अभिला बघत होती, कारण समोर जर असती ना तर नक्कीच चक्कर येऊन पडली असती. स्काय ब्लू रंगाचा शर्ट, त्यात त्याने आता हाताच्या स्लीव्ह फोल्ड केली होती, ज्यामुळे त्याचे बायसेप फुलून दिसत होते. त्यात त्याने वरची 2 बटणं उघडली होती, जिच्या आतून आता त्याची भरदस्त छाती डोकावत होती. जेलने नीट सेट केलेले केस आणि चेहऱ्यावर कमालीची शांतता, जे बघून आता त्या सेक्रेटरीची फक्त लाळ टपकायची बाकी राहिली होती. हॅलो मिस्टर पाटील, राघवने आवाज दिला. तसं अभिने तिकडे बघितलं, पण जास्त काही भाव न देता फक्त एकदा बघून पुन्हा आपल्या कामात गुंतला. तसा आता इकडे मात्र राघवच्या रागात मुठी घट्ट झाल्या. अभिचं असं इग्नोर करणं त्याला सहनच होत नव्हतं, पण तरीही तो ते चेहऱ्यावर न दाखवता खोटं हसू ठेवत समोर आला. हॅलो मिस्टर पाटील, राघव जवळ येत म्हणाला. तसा अभिने त्याला बसण्यास खुणावलं. तसे राघव आणि त्याची सेक्रेटरी मिस प्रिया समोरच्या खुर्चीवर बसले. त्याचा तो औरा बघून राघव तर त्याला बघतच राहिला. आताही अभि निर्विकार चेहऱ्याने त्या दोघांना बघत होता. तिथे उभ्या असणाऱ्या सोनालीला तर या शांततेचं कारणच समजत नव्हतं, कारण अभि कधीही असा वागला नव्हता. तो त्याच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक क्लायंट आणि इन्व्हेस्टरला स्वतः ग्रीट करायचा, पण आज त्याचं वागणं थोडं विचित्र होतं. समोरचे त्याच्याशी बोलत असून सुद्धा तो इतका शांत होता. आता तो खरंच शांत होता की ही वादळपूर्वीची शांतता होती, हे तर येणारा काळच ठरविणार होता. मिस्टर राघव, तुम्हाला आज असे काय काम पडले की तुमचे पाय आमच्या दिशेने फिरले? शेवटी ती शांतता तोडत अभिच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि त्याने हातातली फाईल टेबलवर टाकत दोन्ही हात समोर करत राघववर आपली तीक्ष्ण नजर रोखली. तशी ती धारदार नजर बघून राघवच्या बाजूला असलेली प्रिया तर आता बाहेर पडायला सज्ज झाली. ते मिस्टर पाटील, राघव पुढे काही बोलणारच की अभिचा टेबलवर असलेला फोन वाजला. प्रिन्सेस शो होत होतं, जे बघून अभिचे ओठांचे कोपडे किंचित रुंदावले. ते नाव राघवच्या सुद्धा नजरेस पडले
आणि त्याच्या चेहऱ्यावर रागाच्या आठ्या पडू लागल्या. तर अभिच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सोनालीने हातात असलेल्या नोटपॅडवर रागात आपली पकड घट्ट केली. एक्सक्यूज मी मिस्टर राघव, जस्ट अ सेकंड बोलून अभिने तो फोन घेतला आणि कानाला लावलाच होता की तिकडून अहो बोलून त्याची तुफान मेल त्याच्यावर पडत सुटली. बिचाऱ्या राक्षसाला तर ती काही बोलूच देत नव्हती, पण तिची तीच थोडी रागीट होत असलेली बडबड मात्र इकडे अभिच्या चेहऱ्यावर स्माईल देण्याचं काम करत होती. आणि अभि आताच तिचं बोलताना होणारे ते चिडके भाव इमॅजिन करून गालातल्या गालात हसत होता. कारण त्याची प्रिन्सेस चिडल्यावर त्याला आणखी जास्त क्यूट दिसायची. ती जितकी जास्त चिडायची तितकेच तिचे गोबरे गोबरे गाल आणखी जास्त वर यायचे. आताही तिचे ते फुगलेले गाल आठवून अभिच्या ओठांवर किंचित हसू फुललं होतं. ओके बाबा, सॉरी, मी लवकर येतो, मग जाऊ आपण. तू कशाला इतकी चिडत आहेस? बरं प्रिन्सेस, मी आता एक मीटिंगमध्ये आहे, आल्यावर जाऊ आपण. हो बाबा, नक्की. आणि तसंही मला माझी प्रिन्सेस अशी रागवली अजिबात आवडत नाही. बरं, ठेवू आता? ओके, बाय बोलून अभिने फोन ठेवला. पण जसं त्याने समोर बघितलं तर राघवच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्याच्या ओठांवर एक तिरकस स्माईल आली. सॉरी फॉर डिस्टर्ब बोलून अभिने ती मीटिंग कंप्लीट केली. ठीक आहे, आम्ही कळवू तुम्हाला, अभि म्हणाला आणि त्या मीटिंगवर त्याने तिथेच फुल स्टॉप लावला. नक्की या राघवच्या डोक्यात आता काय सुरू आहे? कारण आपल्या फायद्याशिवाय हा माणूस स्वतःच्या बापाला सुद्धा बाप बोलणार नाही. मग माझ्याशी डील करणं तर दूरच राहिलं. राघव गेला तसा अभि आपल्या चेअरला मागे टेकत बोलला आणि तो गेला त्या दिशेने बघू लागला. मग काहीतरी विचार करून त्याने जॉनला फोन मिळवला. हॅलो जॉन, उद्यापासून मला ऑफिसमध्ये जॉईन हो बोलून अभिने फोन ठेवून दिला. ती ती मुलगी नक्की कोण आहे आणि सरांनी तिचा नंबर प्रिन्सेस म्हणून का सेव्ह केला आहे? खरंच ती सरांची गर्लफ्रेंड असेल का? सोनाली त्या प्रिन्सेस सोबत असलेल्या हार्ट इमोजी बघून इतकी काय अस्वस्थ झाली की आपल्या केबिनमध्ये दांडी यात्रा करू लागली. गुडिया, अगं इतकी का अस्वस्थ होत आहेस? दादा येईल वेळेत. आरव तिथे दाराच्या जवळ चक्रा मारणाऱ्या वेदांतिकाला बघत म्हणाला, जी आता चिडून तिथेच दाराजवळ आपल्या गोड नवऱ्याची वाट बघत होती. सोबतच तिचं मनातच त्याला बडबडून झालं होतं. शेवटी काहीही झालं तरी बायको कधी नवऱ्याचा उद्धार करायला विसरते का? त्याला तर ती आपला धर्मसिद्ध हक्क समजते, कारण ती त्याची धर्मपत्नी असते ना. आरव, अरे गुडियाला काय झालं? ती का घडीच्या घंट्यासारखी इकडे तिकडे करत आहे? वसंतराव वेदांतिकावर नजर टाकत आरवशी बोलले. पार्टनर, आज दादाचं काही खरं नाही. गुडिया खूप चिडली आहे. आरवने वेदांतिकाला बघत गालात हसत वसंतराव यांना सांगितलं. कारण आता त्याच्या दादाची काय अवस्था होईल हे त्याला चांगलंच माहीत होतं. आणि तसंही आपल्या दादाची फजिती बघणं या लेकराचा जणू आवडता छंदच होता. पण आरोबाला जितके दात दाखवायचे आहेत ना ते आताच दाखव. कारण एक वेळ जर तुझे हे कोलगेटने ब्रश केलेले पांढरे शुभ्र दात जर तुझ्या दादाला दिसले ना तर ते पडल्याशिवाय काही राहत नाही. अरे पण गधड्या, आता तुझ्या दादाने असं कोणतं मोठं काम केलं ज्याने माझी नाजूकशी गुडिया चिडून जगदंबा झाली आहे? वसंतराव पुन्हा आरवला विचारत. ते तर मला काही माहिती नाही, पण नक्कीच खूप म्हणजे खूप जास्त माती खाल्ली आहे दादाने, हे मात्र खरं आहे. आरव बोलत होता की त्याचा बाहेर आलेला आवाज पुन्हा घशात परतला. कारण शैतान का नाम लिया और शैतान हाजीर झाला होता. त्याच्या अस्तित्वाची जाणीव होताच हे दोन
अगाऊ पार्टनर गुणीबारासारखे शांत बसले. बाई ग, किती गुणीबार ती. तो तसा सरळ येऊन दारात उभ्या असलेल्या वेदांतिकाला मिठी मारणारच की वेदांतिकाने हात दाखवून त्याला तिथेच अडवलं आणि त्याच्यावर एक कटाक्ष टाकून ती सरळ किचनमध्ये निघून गेली. बापरे, खूपच तापलं वाटतं तापमान. अभि मनातच बोलला. प्रिन्सेस, आज मला हॉट कॉफी नाही तर ज्यूस किंवा कोल्ड कॉफी दे, बोलून अभि तसाच वर निघून गेला. तर हॉलमध्ये असणारे वसंतराव आणि आरव तोंडावर हात ठेवून त्याला हसत होते. जेव्हा प्रॉमिस पाडायचं नसते तर तसले प्रॉमिस करतातच काही नवरे. काय माहिती किती किती वेळची मी वाट बघत बसली आहे, पण नाही, हे या माणसाला कसं बरं दिसेल. आणि आता म्हणतो कसा, प्रिन्सेस ज्यूस किंवा कोल्ड कॉफी दे. आज तर त्याला इतकी हॉट कॉफी देते ना की त्याची जीभच जळेल. वेदांतिका रागात बडबडतच कॉफी करत होती. तिथे असणारा स्टाफ तिच्या या बालिश कृतीवर गालातल्या गालात हसत होता. आरव आणि वसंतराव यांचं दाखवत जरी नसले तरी पूर्ण लक्ष आपल्या लाडक्या हुरियाच्या बडबडण्यावरच होतं. तितक्यात साधना सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आली आणि सोबतच ज्योती सुद्धा. दोघांचेही कान सुद्धा तिच्या बडबडण्यावर टकरावले. तिची ती धुसफूस बघून साधना यांना तर भांडण जास्त लांबू नये याची चिंता वाटत होती. कारण अभिचा स्वभाव बघता तो किती तापट आहे हे त्या जाणून होत्या. जर या भांडणाचा अतिरेक झाला आणि अभिला राग आला तर, याचीच त्यांना काळजी होती. पण म्हणतात ना की लग्नानंतर माणूस बदलतो, तसाच अभि सुद्धा खूप खूप बदलला होता. आता तो सहसा चिडत किंवा राग धरत नव्हता. उलट वेदांतिकाच्या रागावर त्याला आणखी प्रेम यायचं. म्हणून कधी कधी तर तो तिला मुद्दाम त्रास द्यायचा, जेणेकरून ती चिडावी, म्हणजे का तिचे गोबरे गाल ओढायला मोकळा. पण त्याचं हे बदललेलं रूप फक्त आणि फक्त बेडरूम पुरती होतं. बाहेर तो होता तसाच होता, अकडू सडू राक्षस. बाबा, तुम्ही हसत का बसलात? गुडियाला शांत करा ना. तुम्हाला तर माहीतच आहे की एकदा अभि रागवला की मग त्याला कसलंच भान राहत नाही. उगाच त्याचा राग गुडियावर नको निघायला. साधना वेदांतिकाला बघून काळजी करत बोलली. तर ज्योतीच्या मनात मात्र ते बघून आनंदाच्या उकळ्याच फुटत होत्या. तिला तर वाटत होतं की हे भांडण आणखी वाढावं. अगं बहिणी, असं काय म्हणतेस? ते दोघं बघून घेतील काय ते? तू कशाला इतकी काळजी करते आहेस? ज्योती वरून तर साधनाला समजावत होती, पण आतून मात्र तितकंच क्रूर हसत वेदांतिकाला बघत होती. मला तर आता धीरच धरवत नाही आहे. कधीही एकदा त्याच्या खोलीत जाते आणि कधी एकदा त्यांचा भांडण्याचा आवाज येतो, असं झालंय मला. ज्योती मनातच बोलली. सुनबाई, तुम्ही काळजी नका करू, काही जास्त होणार नाही. अहो, नवरा बायकोचं भांडण म्हणजे सागरात आलेली लाट असते. जितक्या वेगाने येते तितक्या लवकर शांत सुद्धा होते. आणि आम्ही तर म्हणतो सुनबाई की अशी गोड भांडणं प्रत्येक नवरा बायकोत व्हावीच, तर संसारात आंबट गोड असा मोडंब्याची चव येत असते. नाहीतर सारखं प्रेम किंवा सारखं भांडण असलं की संसाराची गोडी राहत नाही. वसंतराव साधना यांना बघत, तुमचं सगळं बरोबर आहे बाबा, पण अभिचा राग? सुनबाई, तुम्ही अति काळजी करत आहात. तसं काही होणार नाही. आणि झालंच तर आपण कशाला आहोत? आपण अडवू दोघांना. तुम्ही तर आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारातील पहिलं गोड भांडण्याचा आनंद घ्या. आणि जा आता, आमचं सुद्धा तोंड गोड करा, चहा करा, वसंतराव म्हणाले. तशी साधना हसत किचनमध्ये निघून गेली. तर ज्योतीचं मात्र तोंड करू काढल्यासारखं झालं होतं. इकडे वेदांतिकाने बडबडत अभिची हॉट कॉफी रेडी केली आणि एक वेळ तिला पाहिलं.
आता बघतेस मी ही कॉफी यांच्या घशाखाली कशी जात नाही ते. मला वाट बघायला लावली ना. तर मिस्टर सडू, हीच आता तुमची शिक्षा आहे. हॉट मसाला कॉफी. बोलून वेदांतिका स्माईल करत कॉफी घेऊन किचन बाहेर पडली. तशा ज्योतीच्या नजरा सुद्धा तिच्या मागे फिरल्या. इकडे खोलीत ओभी जसा आला तसा तर आधी त्याने आपला ब्लेझर काढून पलंगावर फेकला. बापरे, आज तापमान तर खूप खूप गरम झाले आहे. इतकी तर ती कधीच चिडली नाही. आज तर पूर्ण म्हणजे पूर्ण तुफानमेल बनून बसली आहे. आता माहिती नाही ही तुफानमेल माझ्यावर कशी आणि कुठल्या तऱ्हेने बरसते ते. अभि आपली टाय लूज करत बोलला. बिचाऱ्या, तर आता आपल्या गोड नाजूक बायकोची भीतीच वाटू लागली होती. पण अजून कशी आली नाही ही. अभिदाराकडे बघून, बरं आहे इतकंच, अजून काही वेळ थोडं शांत तरी राहील ही कोण. नंतर कुठल्या दिशेने आणि कुठल्या प्रकारचा वादळ येईल हे त्यालाच माहिती. अभिने मनात बोलून एक सुस्कारा सोडला आणि फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या दिशेचं वादळ येत असेल अभिच्या खोलीत? कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. असाच सपोर्ट असू द्या.